राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या सांगण्यावरून जालिंदर सुपेकर यांनी अमरावती कारागृहात असलेल्या गणेश गायकवाड यांच्याकडे 500 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप गायकवाडांच्या वकिलांनी केला आहे। गणेश गायकवाड यांच्या वकिलांनी केलेल्या याचिकेत दीपक साळुंखे, मुक्ता साळुंखे, जालिंदर सुपेकर, अमरावती कारागृह प्रशासन आणि राज्य सरकार यांना प्रतिवादी करण्यात आलं आहे। दीपक साळुंखे विधान परिषदेवर आमदार असताना मुक्ता साळुंखे आणि गणेश गायकवाडचं लग्न झालं। गणेशचे वडील नानासाहेब हे पुण्यात सावकारीसाठी ओळखले जातात। 2017 मध्ये लग्न झाल्यानंतर हुंड्यासाठी मुक्ताला मारहाण करण्यात येत असल्याची तक्रार तिने केली। अमरावतीतील या तुरुंगातील एका प्रकरणामुळे आता त्यांची अडचण वाढली आहे। पुण्यातला कुप्रसिद्ध सावकार नानासाहेब गायकवाड आणि त्याचा मुलगा गणेश हे दोघे सोन्याच्या हुंड्यासाठी छळाप्रकरणी अमरावती तुरुंगात आहेत। त्यांच्याकडून सुपेकरांनी गणेशची पत्नी मुक्ता साळुंखे आणि सासरे दीपक साळुंखे यांच्या सांगण्यावरून मांडवली करण्यासाठी 550 कोटींची मागणी केली होती, असा आरोप गायकवाडांचे वकील निवृत्ती कराड यांनी केला आहे। तशी याचिका त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली आहे। या याचिकेत राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे, त्यांची मुलगी आणि गणेशची पत्नी मुक्ता साळुंखे, जालिंदर सुपेकर, अमरावती कारागृह प्रशासन आणि राज्य सरकार यांना प्रतिवादी करण्यात आलं आहे। सुपेकरांनी मात्र आपल्यावरचे आरोप स्पष्ट शब्दात फेटाळून लावलेत। 2017 मध्ये लग्न झाल्यावर मुक्ताचा गायकवाडांच्या घरी छळ झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली। त्यानंतर गायकवाड बापलेकाला अटक झाली। जालिंदर सुपेकर आणि तिथले जे चिंतामणी एसपी आहेत ते त्यांच्या नातेवाईक आहेत। जे अमरावती कारागृहाच्या एसपी आहेत ते त्यांच्या नातेवाईक आहेत। यांनी तिथं जाऊन जेल व्हिजिट केली। साधारणतः त्या दिवशी सकाळी 9 वाजता एक विशेष कक्षामध्ये नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायकवाड यांना बोलवण्यात आलं आणि बोलवल्यानंतर त्यांना तिथं धमकवण्यात आलं की तू 1,500 कोटीची तुझी संपत्ती आहे, तुझ्या ह्या प्रॉपर्टीसाठीच आम्ही तुला इथे विविध 4 मुख्य लावलेले आहेत आणि तुला जर याच्यातून सुटका करायची असेल तर तू 550 कोटी रुपये तू माझ्याकडे दे, मी हे सर्व प्रकरण तुला मी तिथं ह्या प्रकरणामधून मी तोडगा करतो, असं म्हणून त्यांनी तिथं 550 कोटी रुपये मागितले। दरम्यान नानासाहेब गायकवाड यांचे वकील निवृत्ती कराड यांनी केलेले आरोप माजी आमदार दीपक साळुंखे यांनी फेटाळले। सुपेकरांशी आपला संबंध नाही, ते तुरुंग अधिकारी आहेत, आमचं प्रकरण पुणे पोलिसांकडे होतं, असं दीपक साळुंखे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं। माजी आमदार दीपक आबा साळुंखे आपल्या सोबत आहेत। दीपक आबांच्या मुलीचं मुक्ताचं 2017 साली लग्न झालं होतं गणेश गायकवाड सोबत आणि त्यानंतर अतिशय अमानुष छळवणुकीचा प्रकार घडला। अनेक वेळा पोलिसांकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली। मात्र आता त्यावेळी गणेश गायकवाड, त्याचा वडील नाना गायकवाड यांना अटक झाल्यानंतर आरोप होतो आहे की नाना गायकवाड आणि गणेश गायकवाडकडून 500 कोटी रुपये मागण्यात आले दीपक साळुंखे यांनी सुपेकरांच्या मार्फत। दीपक आबा, काय ह्या सगळ्याबद्दल म्हणाल तुम्ही? नाही, पहिल्यांदा मी तर एवढं सांगेन की मी माझ्या मुलीचा जीव वाचवण्यामध्ये यशस्वी झालो। आता हे पैसे प्रकरण काय आहे मी टीव्हीवरच बघतोय। वास्तविक आता पोलीस खात्यानं आमच्या मुलीच्या प्रकरणामध्ये आम्हाला मनापासूनची मदत केली या सगळ्या बाबतीमध्ये आणि आज सुद्धा माझ्या मुलीच्या जीविताला वगैरे धोका आहे, पण आज आम्ही आपल्या न्यायदेवतेवर त्याचबरोबर शासनावर आमचा विश्वास असल्यामुळे आणि परमेश्वरावर यामधनं माझी मुलगी बाहेर पडेल असं मला वाटतं। नाही, जो आरोप करण्यात आलाय कोर्टामध्ये, जी याचिका आहे गायकवाडांच्या वकिलाकडून की तुम्ही गायकवाडांना 500 कोटी रुपये मागितले जालिंदर सुपेकर यांच्या मार्फत आणि जालिंदर सुपेकर त्यासाठी अमरावतीला ज्या ठिकाणी गणेश गायकवाड आणि त्याचा वडील नाना गायकवाड बंदिस्त आहेत त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी त्यांच्याशी बोलणं केलं, असं काही तुमचं झालं बोलणं? आमचं आणि सुपेकरांचं काही बोलणं झालेलं नाही। माझ्या केसमध्ये सुपेकरांचा काही संबंधच नाही। सुपेकरांचा आमच्या केसच्या बाबतीत संबंध नाही आणि गायकवाडांना त्यांच्या आयुष्यभर लोकांच्यावर तक्रारी करायची त्यांची सवय आहे, एवढंच मी याबाबत सांगेन। तुमच्या मुलीच्या बाबतीत जो प्रकार घडला तर सुरुवातीला कुठल्याही वडिलांना वाटतं की आपल्या मुलीचा संसार पुढे चालावा, पण हे शक्यच नाही झालं। काय नक्की झालं होतं? हे बघा, हे सगळ्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत, सगळ्या जगाच्या समोर आलेल्या आहेत। आम्ही खूप प्रयत्न केला, परंतु ही सगळी गायकवाड मंडळी अतिशय क्रूर माणसं आहेत। यांचा इतिहास रामायण महाभारत आजपर्यंत तुमच्या मीडियानं अनेक वेळेला पुढे दिलेला आहे। काय घडलं, कुठल्या ज्योतिषाला त्यांनी गाठलं, किती अमानुषपणानं तिचे सगळे हाल केले आणि एवढंच की आमचं नशीब दैव बलवत्तर होतं। ज्योतिषाच्या सांगण्यावरून हे छळ करायचं? हा, असं पुन्हा निदर्शनाला आलं। पैसे मागायचे?
आता लग्नात बिग्नात सगळा मोठा खर्च केलेलाच आहे सगळ्या गोष्टीचा, पण वारंवार त्यांची ती प्रवृत्ती जे आगवणे कुटुंबामध्ये घडलं त्याच्याही पेक्षा क्रूर ही घडलं. पण ती बिचारी आमची आगवणे कुटुंबातली कन्या, तिला ते असह्य झालं आणि तिनं जगाचा निरोप घेतला. खरं तर ह्या सगळ्या मुलींनी लढायला पाहिजे होतं. माझ्या मुलीनं काही मारहाण व्हायची, चटके दिले जायचे म्हणजे हे सगळं म्हणजे गायकवाडांचं जे आहे काय नक्की गायकवाड आणि अमानुषपणानं तिचे हाल केले. तिथं सगळ्या गोष्टी डिटेल सांगणं मला बरोबर नाही, हे होऊन गेलेल्या गोष्टी आहेत. परंतु यामध्ये तुमचं आणि सुपेकरांचं बोलणं झालं होतं की तुम्ही 500 कोटी रुपये सुपेकरांमार्फत मागितले. सुपेकरांचा आमचा काहीही संबंध नाही. सुपेकर आमच्या केसमध्ये नाहीत. आमची केस आहे पोलीस स्टेशनला, सुपेकर आहेत जेलचे, पण आमचा कधी त्यांच्याशी संपर्क संबंध काय असायचं कारणच नाही. आणि गायकवाडांना जेलमध्ये बसून आता दुसरं काय करणार आहे, अशा तक्रारी करायची त्यांची जुनी सवय आहे. आता काही तुम्ही ऍक्शन घेणार आहात काय? ते काय आमचा मी तुम्हाला सांगितलं का, न्यायदेवतेवर शासनावर आमचा विश्वास आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, आदरणीय अजितदादा असतील, माननीय मोठे साहेब असतील, ह्या सगळ्या मंडळींनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून माझ्या मुलीला न्याय द्यायचा प्रयत्न केला. त्यावेळी तुम्ही भेटला होता या सगळ्या मंडळांना? सगळ्यांना भेटला होता आणि हे सगळं मांडलं होतं की तुमच्या मुलीबद्दल किती वाईट प्रकार घडले. माझ्या मुलीनंच या सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर घातल्या. मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर त्यावेळेला देवेंद्रजी फडणवीस साहेब होते, आदरणीय दादा होते, आदरणीय मोठे साहेब होते, ह्या सगळ्यांना भेटलो आणि त्यावेळेला त्यांनी सगळीकडे शासनाला जसं आता सूचना दिलेल्या आहेत तशा सूचना दिल्या. पण या नागवण्यापेक्षा आम्ही नशिबान होतो की आमची मुलगी वाचवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. धन्यवाद बाबा. तर आपण पाहिलं एका वडिलांकडून त्यांच्या मुलीवरती जो ओढवलेला प्रसंग आहे तो सांगण्याचा प्रयत्न होता. हा प्रयत्न होता कारण जे सांगितलं दीपक आबा साळुंखेंनी त्याहून कितीतरी अधिक पटीने क्रूरता त्यांच्या मुलीला भोगावी लागलेली आहे. गायकवाडांचा जो इतिहास आहे तो सगळ्यांच्या समोर आहे आणि तो इतिहास थोडासा मागे जाऊन जर पाहिला तर सगळ्या गोष्टी स्पष्ट होऊ शकतात. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. दरम्यान अमरावतीच्या कारागृहात कोणत्याही कैद्याला भेटलो नाही असं जालिंदर सुपेकर यांनी म्हटलंय. एबीपी माझाला त्यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. पाहुयात सुपेकर नेमकं काय म्हणतायत. कारागृह वरिष्ठ अधिकारी म्हणून राज्यातील विविध ठिकाणच्या जेलला भेट देऊन आढावा घेणं ही जबाबदारी असते. अशीच भेट आम्ही 19 ऑगस्ट 2023 मध्ये अमरावती जेलला दिली होती. त्यावेळी संबंधित जेल अधीक्षक यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. कारागृह सुरक्षा, बंदिवान बराकी, कारागृहातील स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी आमचं कोणत्याही बंदिवानांसोबत बोलणं करण्याचा प्रश्नच नाही. तसंच कोणत्याही बंदिवानांनी आम्हाला ओळखणं, त्यांच्याशी बोलणं संविधानिक नाही. मात्र तरी अमुक तमुक आरोपीला भेटलो, बोललो अशा खोट्या बातम्या चालवल्या जात आहेत. पैशाची मागणी केल्याचे धादांत खोटे निरर्थक आरोप बातम्यांमधून केले जात आहेत. हे सर्व आरोप केवळ आणि केवळ आमच्या बदनामीसाठी केले जात आहेत.